Hey student, this is Pooja Bhosle here. So in last lecture we have started our indifference curve analysis. So in that lecture we have studied the concept of indifference curve and then indifference schedule and diagram and all the things related to indifference curve analysis. Okay, just revise this part so that we can continue the next concept. Okay, basis of indifference curve. Okay, first of all we have studied basis of indifference curve, which is related to the history of indifference curve. Okay, it is originated by Edgeworth. ओके 1881 मध्ये एजवर्थ थ्रू ही काय झालेली आहे, पहिल्यांदा इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. ओके, पहिल्यांदा डेव्हलप त्यांनी केलेली आहे ही कॉन्सेप्ट. त्यानंतर इटालियन इकॉनॉमिस्ट आहेत पॅरोटो म्हणून, तर त्यांनी त्यांच्या बुकमध्ये काय केलेलं होतं, तर एक डायग्राम काढलेली होती जी इंडिफरन्स कर्व डायग्राम होती. ओके, फर्स्टली मॅथमॅटिक्समध्ये हे आलं, त्यानंतर पॅरोटो यांनी त्यांच्या डायग्राममध्ये, त्यांच्या बुकमधील डायग्राममध्ये हे यूज केलं. पहा, या ठिकाणी एजवर्थ आणि पॅरोटो या दोघांनीही या कॉन्सेप्टविषयी आपल्याला सांगितलेलं होतं. बट परफेक्ट किंवा सिस्टमॅटिक रीतीने ही कॉन्सेप्ट कोणी डेव्हलप केली असेल तर ती J.R. हिग्स अँड R.G.D. ॲलन यांनी केलेली आहे, ज्यांना आपण मॉडर्न इकॉनॉमिस्ट म्हणून सुद्धा ओळखतो. राईट, त्यानंतर आपण पाहिलेलं आहे स्केल ऑफ प्रेफरन्स म्हणजे काय असतं. लास्ट लेक्चरमध्ये जवळजवळ आपण एक पूर्ण लेक्चर यावरती स्पेंड केलेलं आहे, त्यामुळे हे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तुमची. त्यानंतर आपण पाहिलं होतं इंडिफरन्स कॅज्युअल. तर इंडिफरन्स कॅज्युअलवरतीही मी एक्झाम्पल खूप डिटेलमध्ये दिलेलं होतं तुम्हाला, आणि या ठिकाणी जो टेबल आहे आपल्याकडे त्याच्यावरनंही तुम्हाला मी सांगितलेलं होतं की इंडिफरन्स कॅज्युअल म्हणजे काय असतो, कसा वर्क करतो. त्यानंतर आपण पाहिलेले इंडिफरन्स कर्व. ओके, तर इंडिफरन्स कर्वमध्ये क्लिअरली तुमच्या लक्षात आलेलं असेल की इंडिफरन्स कर्व ही कशा पद्धतीची असते, कशा पद्धतीने ही तयार होते. या ठिकाणी बघा, प्रॉपर्टीज म्हणजे काय असतात. ओके, आज आपल्याला स्टडी करायचं आहे प्रॉपर्टीज. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते या ठिकाणी की प्रॉपर्टी म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सच आहेत इंडिफरन्स कर्वचे. ओके, प्रॉपर्टीज म्हटल्यानंतर हा शब्द तुम्हाला वेगळा वाटू शकतो, त्यामुळे थोडंसं तुम्हाला हे क्रिटिकल असल्यासारखं वाटेल, बट असं काही नाही. जवळजवळ हे कॅरेक्टरिस्टिक्स असतात आपल्या या कर्वचे. आपण कर्व त्या दिवशी स्टडी केलेली आहे, त्यावरनं तुमच्या ही गोष्ट लक्षात असेल की कशा पद्धतीची दिसते. ही या पद्धतीची IC कर्व आहे तुमच्यासमोर, यावरनं तुम्हाला क्लिअर होईल की या पद्धतीची कर्व कशी तयार झालेली आहे. येते लक्षात. जर तुम्ही हे पाहिलं नसेल तर लास्ट लेक्चर पाहून घ्या, त्यामध्ये मी सांगितले की कर्व कशा पद्धतीची तयार होते किंवा कशा पद्धतीने तयार होते. या कर्वकडे बघून तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी दिसत आहेत पहा. फर्स्टली तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झालेली असेल की इंडिफरन्स कर्व ही स्लोप करते डाऊनवर्ड. ओके, जशी डिमांड कर्व असते त्या पद्धतीने हे देखील कशी आहे, डाऊनवर्ड स्लोप करत आहे, लेफ्ट टू राईट. ओके, कशी आहे ही, 1 सेकंड, सी, ही कशी आहे, डाऊनवर्ड आहे, है ना. कुठून, लेफ्टकडनं राईटकडे काय करत आहे, ही स्लोप करत आहे, डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, लेफ्ट टू राईट. एक गोष्ट क्लिअर. याला आपण प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक म्हणू शकतो. तर चला, एक ठीक आहे, आपण याला म्हणू की प्रॉपर्टी. की मला ही कर्व बघितल्यानंतर एक गोष्ट आली लक्षात, कोणती, तर इंडिफरन्स कर्व ही स्लोप करते डाऊनवर्ड लेफ्ट टू राईट. त्यानंतर मी थोडंसं जास्त ऑब्झर्वेशन करेन. ओके, ऑब्झर्वेशन केलं या कर्वचं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की ही जी इंडिफरन्स कर्व आहे ती कशी आहे, कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन आहे. कशी आहे, कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन. पहा, या ठिकाणी कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन. ओरिजिन मीन्स पॉईंट ओ. पॉईंट ओला कशी आहे, ती कॉन्व्हेक्स आहे. येते लक्षात. इट मीन्स दॅट कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन. ऑलवेज याच पद्धतीची इंडिफरन्स कर्व असते. मी तुम्हाला इंडिफरन्स मॅप सांगितलेला होता, इंडिफरन्स कर्वचा मॅप आपण स्टडी केलेला होता. त्यावरनं प्रत्येक इंडिफरन्स कर्व ही तुम्हाला कशी दिसलेली होती, तर ती प्रत्येक इंडिफरन्स कर्व ही कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन होती. आठवते, ही पहिली प्रॉपर्टी आपल्या लक्षात आली की इंडिफरन्स कर्व स्लोप्स डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, त्यानंतर मी तुम्हाला एक डायग्राममध्येच या ठिकाणी या पद्धतीचं इंडिफरन्स कर्व बनवून दाखवलेल्या होत्या. ओके, या पद्धतीच्या, येते लक्षात, या पद्धतीच्या कर्व मी दाखवलेल्या होत्या. ही फर्स्ट कर्व, ही सेकंड कर्व आणि ही थर्ड कर्व आपण ठरवू. तर या प्रत्येक कर्वकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की इंडिफरन्स कर्व ही कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन असते. येते लक्षात. ही सेकंड म्हणू. चला, आपल्याला आणखी एक कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी मिळालेलं आहे, सेकंड कॅरेक्टरिस्टिक. आपण प्रॉपर्टी नाही स्टडी करत आहेत, आपण फक्त ऑब्झर्वेशन करतोय आपल्याकडे असलेल्या इंडिफरन्स कर्वचं.
ओके. त्यानंतर पहा, मी थोडं आणखीन ऑब्झर्वेशन केलं आणि माझ्या असं लक्षात येतं आहे की या ठिकाणी या 3 इंडिफरन्स कर्व आहेत, बट एकही इंडिफरन्स कर्व या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. अशी कुठलीही कर्व मला इथे या ठिकाणी दिसत नाही की एक कर्व दुसऱ्या कर्वला इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट करणे इट मीन्स दॅट या पद्धतीने. ओके, या पद्धतीच्या कर्व्स तुम्हाला दिसत आहेत का कोणत्या? या ठिकाणी हे जे पॉईंट आहेत हे या ठिकाणी इंटरसेक्ट केलेले पॉईंट तुम्ही म्हणू शकता. ओके, आता म्हणू शकता की या ज्या कर्व आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. येत आहे लक्षात? या कर्व एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत, बट या इंडिफरन्स कर्व नाहीत. ओके, इंडिफरन्स कर्व कशा होत्या? फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आपण इंडिफरन्स कर्व या ठिकाणी पाहिलेली होती. ओके, सी ही फर्स्ट इंडिफरन्स कर्व. ओके, 1 सेकंड, मी थोडंसं लॉंग करते. ओके, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, तर या तिन्ही इंडिफरन्स कर्व आहेत. ओके, या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. इंटरसेक्ट करणं म्हणजे लक्षात आलं, या ठिकाणी कुठेही एकमेकांना छेदत नाहीत. एक इंडिफरन्स कर्व ही दुसऱ्या इंडिफरन्स कर्वला छेदत नाही असं माझ्या लक्षात आलं. ओके, तर हे तिसरं फीचर मला मिळालं या ठिकाणी की एक इंडिफरन्स कर्व दुसऱ्या इंडिफरन्स कर्वला इंटरसेक्ट करत नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी काय करू, थोडंसं ऑब्झर्वेशन करू. आणखीन ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला असं लक्षात येते पहा की या तर इंडिफरन्स कर्व सगळ्या कशा आहेत की एकमेकांना पॅरलर वाटत आहेत, पण या ठिकाणी बघा गॅप कसा आहे. सी, हा जो गॅप आहे तो इक्वली दिसत नाही. येते लक्षात? म्हणजे एकदम पॅरलर आहेत का एकमेकांना? नाही. तर ह्या पॅरलर असतातच असं नाही, असूही शकतात आणि नसूही शकतात. इट मीन्स दॅट मी तुम्हाला डायग्राममध्येच दाखवते की या पद्धतीची इंडिफरन्स कर्व सुद्धा असते. हे पहा, या पद्धतीची. येते लक्षात? आता ही जी कर्व आहे 2 नंबरची ती 3 नंबरच्या कर्वला पॅरलर आहे का? नाही. कशाही पद्धतीची असू शकते. पहा, या पद्धतीची सुद्धा असू शकते. ते ह्या ग्रीन कलरच्या ज्या कर्व आहेत त्या आपल्या ओरिजिनल असलेल्या कर्वला देखील पॅरलर नाही आहेत. परत या ठिकाणी ऑरेंज कलरची जी कर्व आहे फर्स्ट नंबरची त्याला देखील पॅरलर नाही आहेत. म्हणजे या सगळ्या इंडिफरन्स कर्व आहेत, बट प्रत्येक इंडिफरन्स कर्व ही एकमेकांना पॅरलर असतेच असं नाही. पॅरलर समांतर असतेच असं नाही. ओके, हे देखील मला एक ऑब्झर्वेशन या ठिकाणी समजलं. परत मी विचार केला की या ठिकाणी माझ्याकडे आता 4 काय आहेत इंडिफरन्स कर्व आहेत. येते लक्षात? बट जी इंडिफरन्स कर्व जास्त आहे म्हणजे जास्त पुढे असलेली किंवा हायर लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मला कुठल्या इंडिफरन्स कर्वनं मिळत आहे, जी हायर लेवलची इंडिफरन्स कर्व आहे ती मला जास्त सॅटिस्फॅक्शन प्रोव्हाइड करते. येते लक्षात? जर तुम्ही प्रत्येक पॉईंट हा व्यवस्थित स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या इंडिफरन्स कर्व म्हणजे जी इंडिफरन्स कर्व हायर लेवलची आहे ती मला हायर सॅटिस्फॅक्शन मिळवून देते. ओके, या ठिकाणी एकच कर्व घेऊयात आपण म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके, तर आपले 3-4 इतके प्रॉपर्टीज आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स मिळालेल्या होत्या. आता लास्ट वन मी सांगते ऑब्झर्वेशन माझं की या ठिकाणी बघा ही एक काय आहे इंडिफरन्स कर्व आहे आणि ही एक इंडिफरन्स कर्व या ठिकाणी मला मिळालेली आहे. ओके, पहा या ठिकाणी आपण हे पॉईंट घेऊ जे थोडेसे आपल्याला व्यवस्थित स्टडी करता येतील असेच पॉईंट्स घेईन. 1 सेकंड. ओके, हे काय आहेत या ठिकाणी पॉईंट्स आहेत असं समजा. ओके, तर यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन मला यामधनं काय मिळालेलं आहे सॅटिस्फॅक्शन. परत हे जर पॉईंट्स मी या पद्धतीने जोडले या ठिकाणी. ओके, या पद्धतीने पॉईंट्स जोडले तर आपण 2 वरती स्टडी करूया, हा तिसरा नको, जास्त कन्फ्युजन आपल्याला. ओके, तर 2 या ठिकाणी काय आहेत माझ्याकडे इंडिफरन्स कर्व मिळालेले आहेत. ओके, तर ही फर्स्ट इंडिफरन्स कर्व 1 सेकंड, आय एम सॉरी. ओके, सी हे फर्स्ट इंडिफरन्स कर्व आहे आणि सेकंड इंडिफरन्स कर्व आहे असं कन्सिडर करा. ओके, तर ही जी फर्स्टवाली इंडिफरन्स कर्व आहे यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे 2 नंबरच्या इंडिफरन्स कर्वमधनं मिळणाऱ्या सॅटिस्फॅक्शनपेक्षा कशी असते हायर असते, कारण ती हायर लेवलची इंडिफरन्स कर्व आहे.
त्यामुळे काय तर त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन जास्त असेल. का मी सांगते तुम्हाला. या ठिकाणी समजा हे 6 नंबरचा पॉईंट आहे आणि या ठिकाणी जो पॉईंट आहे हा 3 आहे असं समजा. ओके, तर यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे ऑलवेज जास्त असेल. येते लक्षात. ऑलवेज जास्त असणार आहे कारण त्यांचं कॉम्बिनेशन हे कसं आहे तर आपल्या सेकंड नंबरच्या कॉम्बिनेशनपेक्षा जास्त आहे. त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन पण काय असेल मग जास्त असेल. येते लक्षात. तर अशा पद्धतीनं हे आपल्यासाठी काय आहे 5th नंबरचं फीचर किंवा कॅरेक्टरिस्टिक मला मिळालेलं आहे. हे आपण आपल्या ऑब्झर्वेशननुसार सांगितलेलं आहे. तर याच ऑब्झर्वेशनला तुम्ही काय म्हणू शकता तुमचं प्रॉपर्टीज ऑफ इंडिफरन्स कर्व म्हणू शकता. आता आपण स्टडी करूया प्रत्येक पॉईंट्सला. ओके, सी आता आपण 1 बाय 1 प्रॉपर्टी स्टडी करूया. हे झालं फक्त ओरली तुमच्या समजण्यासाठी इन डिटेलमध्ये सांगितलेलं. ओके, नाउ सी द फर्स्ट प्रॉपर्टी इज इंडिफरन्स कर्व स्लोप्स डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, तर ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये तुम्ही समजून घेऊ शकता की काय करते कर्व. हे पाठच होईल तुम्हाला लेक्चर जर व्यवस्थित ऐकलं तुम्ही तर. फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते पहा, इंडिफरन्स कर्व स्लोप्स डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, तर तुमच्यासमोर जी इंडिफरन्स कर्व आहे ती कर्व कशी आहे स्लोप करते लेफ्ट टू राईट डाउनवर्ड. ओके, त्यामुळे ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे इंडिफरन्स कर्वची. त्यानंतर नेक्स्ट पाहू, द इंडिफरन्स कर्व इज ऑलवेज कॉन्वेक्स टू द ओरिजिन. ओके, पहा हे ओ जे पॉईंट आहे तो आहे ओरिजिन. द इंडिफरन्स कर्व इज ऑलवेज कॉन्वेक्स टू द ओरिजिन point O because the law of diminishing marginal rate of substitution. ओके, बघा आता डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे काय. जेव्हा तुम्ही एक आयटम खरेदी करत असाल कंझ्युम करत असताना तुम्हाला डिमिनिशिंग मार्जिनल हे जो लॉ आहे आपण DMU हा जो लॉ स्टडी केलेला होता त्यावरून एक गोष्ट लक्षात आली होती की एकच वस्तू तुम्ही जास्त वेळा कंझ्युम करत असाल तर काय होत असतं त्यातनं मिळणारी युटिलिटी कमी होत असते. लक्षात असेल सगळ्यांच्या. त्यामुळे आपण आपलं जे सॅटिस्फॅक्शन आहे ती लेवल सेम ठेवण्यासाठी ओके इंडिफरन्स कर्व नेमकं काय सांगते की प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं तुम्हाला जे कुठलेही तुम्ही 1 2 3 4 इतके कॉम्बिनेशन्स त्या ठिकाणी बनवत असाल तर प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे सेमच असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे सेम असलं पाहिजे. प्रत्येक ह्याच्यातनं मिळणारं कॉम्बिनेशन हे सेम असणं गरजेचं आहे. त्यासाठी पहा की एकाच युनिटला किंवा एकाच पद्धतीच्या गुड्सला तुम्ही कंझ्युम करत असाल कंटिन्युअसली तर आपला डिमिनिशिंग मार्जिनल लॉ सांगतो की एकच गोष्ट तुम्ही कंटिन्युअसली कंझ्युम करत असाल तर त्यातनं मिळणारी युटिलिटी काय होत जाते कमी कमी होत जाते. राईट, आपला पहिला लॉ स्टडी केलेला. तर आपला नेक्स्ट लॉमध्ये काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी इक्वी मार्जिनल पॉईंटपर्यंत तुम्ही कुठली गोष्ट खरेदी करू शकतात. राईट, आणि आपला हा जो इंडिफरन्स कर्व जो आहे तो काय सांगतो की सॅटिस्फॅक्शन हे सेमच असलं पाहिजे. मग एकच गुड्स मी त्या ठिकाणी कंझ्युम करत असेल तर माझी युटिलिटी कमी होत आहे बट मला दुसरं एक युनिट किंवा दुसरी एक कमोडिटी कंझ्युम करून किंवा दुसऱ्या कमोडिटीचे युनिट्स कंझ्युम करून मला जी लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन फर्स्टली किंवा पहिल्या कॉम्बिनेशनमधनं मिळाली तीच ठेवायची असेल तर मला युनिट या ठिकाणी काय करावे लागतील चेंज करावे लागतील. जर कमोडिटी एक्सला मी सतत कंझ्युम करत असेल काय सांगितलं मी कमोडिटी एक्सला सतत कंझ्युम करत असेल तर त्यातली युटिलिटी कमी झाली म्हणून मी वायचे युनिट वाढवेन. येते लक्षात वाय कमोडिटीचे युनिट वाढवेन आणि त्यातनं सॅटिस्फॅक्शन मिळून लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन समान करेन. जी पहिल्या कॉम्बिनेशनमधनं मिळाली होती जास्त युटिलिटी तेवढीच दुसऱ्यामधनं मिळेल याची या ठिकाणी काय करेन मी खबरदारी घेईन. थर्ड कॉम्बिनेशनला काय झालं एक्स युनिट मी सतत कंझ्युम केल्यामुळे परत युटिलिटी कमी झाली त्यामुळे मी वायचे युनिट वाढवले. म्हणजे मी प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये युटिलिटी समान ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय करेन चेंजेस करत जाईन. येते लक्षात. त्यामुळे इंडिफरन्स कर्वचा जो स्लोप आहे तो कसा दिसला तुम्हाला डाउनवर्ड दिसला. डाउनवर्ड दिसल्यामुळे तो काय आहे कन्वेक्स टू द ओरिजिन.
या ठिकाणी लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन वर्क करतं. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, in order to get the same level of total satisfaction, if the consumer purchases more and more one commodity, he forgoes some units of another commodity, right? तर या लॉनुसार जर तुम्ही फॉलो केला हा लॉ, तर काय करतो हा लॉ पहा. According to this law of marginal rate of substitution, the marginal rate of substitution goes on decreasing. ओके, काय होत जाते, डिक्रीज होत जाते. दिस इज बिकॉज इन द बिगिनिंग द कंझ्युमर मे ऑफर मोर युनिट्स ऑफ अ कमोडिटी टू अक्वायर मोर युनिट ऑफ अदर कमोडिटी. येते लक्षात. म्हणजे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, व्यवस्थित इन डिटेलमध्ये स्टडी केलात तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. येते लक्षात कशा पद्धतीने ही इंडिफरन्स कर्व काम करत असते. सर्वप्रथम तुम्ही काय करत असतात, जास्त युनिट कंझ्युम करत असतात. त्यामुळे तुम्हाला दुसरा युनिट कंझ्युम करण्यासाठी जास्त युनिट ऑफ फर्स्ट कमोडिटी त्या ठिकाणी काय करावे लागतात, सोडून द्यावे लागतात. येते लक्षात. अशा पद्धतीने जर तुम्ही सतत ती कमोडिटी कंझ्युम करत असाल, पहिल्यांदा 4 नंतर 3 नंतर 2 असं होत जाईल, तर त्यासाठी तुम्हाला जी रेट आहे, रेट ऑफ सबस्टिट्यूशन, ती कमी कमी होत जाईल. येते लक्षात. त्यामुळे इंडिफरन्स कर्व ही ऑलवेज काय करते, कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन असते. ओके, एकच गोष्ट लक्षात ठेवा की या पद्धतीची कर्व असते आणि ही कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन आहे. येते लक्षात. जर जास्त डिटेलमध्ये समजत नसेल तर. नाव सी थर्ड वन इज टू IC कॅनॉट इंटरसेक्ट इच अदर. ओके, तर या ठिकाणी 2 कर्व आहे. तुम्हाला दोन्ही कर्व व्यवस्थित पाहिल्यानंतर लक्षात येईल की या पद्धतीचा जो डायग्राम आहे तो कधीच नसतो इंडिफरन्स मॅपचा. ओके, इंडिफरन्स मॅप म्हणजे असा मॅप असतो ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त इंडिफरन्स कर्व असतात. म्हणजे वेगवेगळ्या कॉम्बिनेशननुसार आणि वेगवेगळ्या सॅटिस्फॅक्शननुसार बनवलेल्या वेगवेगळ्या IC कर्व्स. ओके, तर या पद्धतीचा IC कर्व्सचा मॅप असतो. तर अशा पद्धतीचा मॅप कधीच नसतो. म्हणजे एक IC कर्व दुसऱ्या IC कर्वला कधीच इंटरसेक्ट करत नाही. ऑलवेज या पद्धतीच्याच इंडिफरन्स कर्व असतात. ओके, कारण प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे डिफरंट असतं आणि डिफरंट असल्यामुळे त्या ठिकाणी एकाच लेवलचं सॅटिस्फॅक्शन देणाऱ्या कॉम्बिनेशन्सला आपण एका कर्ववरती घेत असतो. येते लक्षात. त्यामुळे जी कर्व इंडिफरन्स कर्व तयार होते त्यावरती प्रत्येक पॉईंटने किंवा प्रत्येक कॉम्बिनेशनने मिळणारं सॅटिस्फॅक्शन सेम असतं. येते लक्षात. मग जेव्हा दुसरी इंडिफरन्स कर्व बनवलेली असेल त्या इंडिफरन्स कर्वमध्ये प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन सेम असतं. तर ते सेम असलेल्या एका इंडिफरन्स कर्वपेक्षा पूर्वीची इंडिफरन्स कर्व ही वेगळी असणार. ऑफकोर्स वेगळी सॅटिस्फॅक्शन असणार. त्यामुळे कधी एक कर्व दुसऱ्या इंडिफरन्स कर्वला इंटरसेक्ट करत नाही. करत असेल तर ती इंडिफरन्स कर्व बनूच शकत नाही. ओके, नाव सी फोर्थ वन, दॅट इज नीड नॉट बी पॅरेलर. अशी काही गरज नाही आहे की प्रत्येक इंडिफरन्स कर्व ही दुसऱ्या इंडिफरन्स कर्वला पॅरेलरच असली पाहिजे. या पद्धतीच्या सुद्धा इंडिफरन्स कर्व असतात. मोस्टली तुम्हाला इंडिफरन्स कर्वचा मॅप पाहायला मिळेल. कुठल्या पद्धतीचा, या ठिकाणी पहा, अशा पद्धतीचाच मॅप तुम्हाला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी प्रत्येक कर्व ही काय दिसते तर पॅरलर असल्यासारखी दिसते. बट ते तुम्हाला समजावं म्हणून त्या पद्धतीच्या इंडिफरन्स कर्व दिलेले असतात. बट याच पद्धतीचा इंडिफरन्स कर्वचा मॅप असला पाहिजे असं नाही. म्हणजे नीड नॉट बी पॅरलर. ओके, तर एक इंडिफरन्स कर्व दुसऱ्या इंडिफरन्स कर्वला पॅरलर असली पाहिजे असं काही नाही. या पद्धतीच्या सुद्धा असू शकतात. And the last one is a higher indifference curve represent a higher level of satisfaction. Okay, if the indifference curve in the indifference map is at, हे indifference map आहे. Okay, so in the indifference map is at a higher level, it represent higher degree of level of satisfaction. Okay, the indifference curve below shows less degree of satisfaction when compared to the previous IC to a consumer. Hence, in the process, the rational consumer prefers higher ICs, but it is ultimately guided by the amount available for the consumption. Okay, तर क्लिअर आहे. जी हायर लेवलची म्हणजे थर्ड नंबरची जी इंडिफरन्स कर्व आहे ती कशी आहे
तर त्याचं सॅटिस्फॅक्शन हे जास्त असणार आहे 1 नंबरच्या इंडिफरन्स कर्वपेक्षा. ओके, तर या पद्धतीच्या इंडिफरन्स कर्व का काढतो आपण, का बनवतो, कारण पहा प्रत्येक इंडिफरन्स कर्वचे लिमिटेशन्स वेगळे असणार आहे. येते लक्षात. ही जी फर्स्ट इंडिफरन्स कर्व आहे ती अशा पद्धतीची असू शकते. तुमच्याकडे 150 इतकं बजेट असेल तर तुम्ही हे कॉम्बिनेशन यातलं कुठलाही पॉईंट चूज करू शकतात. ओके, असं असू शकतं. त्यानंतर सेकंड जी कर्व आहे त्यात 100 इतकं तुमचं जर लिमिट असेल तर त्या लिमिटमध्ये तुम्ही यातलं कुठलंही कॉम्बिनेशन त्या ठिकाणी घेऊ शकतात. अशा पद्धतीने जर तुम्ही कन्झ्युमर असाल तर इंडिफरन्स कर्वच्या मदतीने तुम्हाला कळेल की कुठल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर हीच गोष्ट प्रोडक्शनमध्ये सुद्धा कामाला येऊ शकते. फक्त कन्झ्युमरला कामाला येईल असं नसतं. बट आपल्याकडे स्टडी काय करतोय आपण, कन्झ्युमर बिहेवियर स्टडी करतोय. सो आपल्याला त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी स्टडी करायची आहे. ओके, सी this is the last property of indifference curve, that is higher indifference curve represent a higher level of satisfaction. तर या पद्धतीने 5 प्रॉपर्टीज आहेत इंडिफरन्स कर्वच्या. ओके, तर आपला कन्झ्युमर बिहेवियर चॅप्टर या ठिकाणी संपवतो. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला न्यू चॅप्टर स्टार्ट करूयात.